आता शवदहनार्थ आमंत्रक कृती यांनी सांगितलेली आहे, तर ती मी सावकाश वाचतो, तर तुम्ही शांतपणे हे सगळं ऐकून आपण त्या त्या पद्धतीमध्ये हे करू शकतो. तर चितेची जागा स्वच्छ व शुद्ध करावी. चितेची रचना दक्षिणोत्तर असते. चितेच्या पश्चिम बाजूस तिरडी व शव ठेवावे. शवाच्या पायाकडे वायव्य दिशेला अग्नी ठेवावा. अग्निसंस्कार व होम दक्षिणाभिमुख होऊन करावा. तिरडीसह शव चितेपर्यंत वर उचलून तिरडी काढून पूर्वेकडे ठेवावी. शवाला अग्नी दिल्यानंतर ही तिरडी खिळखिळीत करून चितेच्या पश्चिमेस टाकावी व नंतर ती जाळावी. म्हणजे कुठल्या कुठल्या दिशेला काय काय केलं पाहिजे हे अगदी व्यवस्थित त्यांनी सांगितलेलं आहे. खिळखिळीत करून ती पश्चिमेस टाकावी व नंतर ती जाळावी. तिचा योग्य तो विनियोग त्याच वेळी करावा. शवाला चितेवर ठेवावे. शवावर तुपाच्या आहुत्या द्याव्या. पिठाचे पिंड ठेवावे. मृत्यूसमयी पंचक किंवा त्रिपुष्कर किंवा द्विपुष्कर आदी कुयोग असल्यास त्याविषयी योग्य ती दखल घ्यावी. सामान्यतः पंचक किंवा त्रिपाद असल्यास दर्भांना पीठ लावून लोकरीचे गुंडाळून पंचक किंवा त्रिपाद नक्षत्राप्रमाणे 5 किंवा 3 पुतळे करावे. त्यांना गंधाक्षत फुलाने पूजा करून पहिली कपाळावर, दुसरी डोक्यावर, तिसरी डाव्या कुशीवर, चौथी नाभीवर व 5वी पायावर या क्रमाने ठेवाव्या. तर त्यावर त्याच क्रमाने तुपाच्या आहुत्या द्याव्यात. प्रत्येकावर उदक सोडावे, म्हणजेच पाणी सोडावे. शवमुखात पंचरत्ने घालावीत. पंचरत्ने सोने, हिरा, नीलम, पद्मराग, मोती इत्यादी. चिता रचताना डोक्याकडील भाग उंच ठेवावा. सर्वांनी कपाळ मोक्षापर्यंत वाट पाहावी. नंतर शवाच्या पायापासून सुरू करून सर्वांनी अप्रदक्षिणम 3 उलट फिरायचे परिक्रमा कराव्यात. वास्तविक यावेळी घट फोडण्याचा विधी करतात. कर्त्याने आपल्या उजव्या खांद्यावर कुंभ मातीचा घेऊन चितेच्या शिरोदेशापासून म्हणजे शिरापासून अप्रदक्षिणम 3 परिक्रमा कराव्यात. त्यावेळी कोणीतरी प्रत्येक परिक्रमेच्या आरंभकाली अश्म्याने म्हणजेच त्या जीवखड्याने किंवा दगडाने पूर्वी उचललेल्या मागील बाजूस छिद्र करावे. तिसरी प्रदक्षिणा पूर्ण करून प्रेताच्या शिरोभागापर्यंत पुढे येऊन अश्मा मागे ठेवूनच घट त्यावर फोडावा. त्यांनी सर्वांनी व शवधारकांनी इतर हातपाय धुवून अश्म्यावर तिलांजली द्यावी. यानंतर सर्वांनी मागे न पाहता पुन्हा मृताच्या घरी जाऊन दिव्यास नमस्कार करावा. अश्मा व उत्तरी यादी वस्तू घराबाहेर ठेवाव्यात. असा हा आवृतदैहिक मराठीमध्ये थोडक्यात त्यांनी सांगितलेलं आहे की काय काय आपल्याला त्या ठिकाणी कृती करायला पाहिजे. पण शक्य झालं तर कुठल्या तरी गुरुजींचं निश्चितपणे मार्गदर्शन याच्यामध्ये घ्या. तर धन्यवाद. तुम्हाला आवडलं असेल तर अजून लोकांना या व्हिडिओची किंवा या माहितीची गरज असेल तर तुम्ही त्यांना निश्चित हा शेअर करा. धन्यवाद.